छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांची सध्या दुर्दशा होऊन काही ठिकाणी पर्यटकांमुळे अस्वच्छताही झाली आहे। तथापि रत्नागिरीतील काही तरुण मंडळी ज्यांनी रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्याची उत्स्फूर्तपणे स्वच्छता केली। महाराष्ट्रातील काही तरुण मंडळी स्वतःहून पुढे येत असून काही संस्थाही दुर्ग किल्ल्यावरील स्वच्छता करीत आहेत। रत्नागिरीत त्या तरुण मंडळींनी आपणाला आम्ही शिवभक्त असे संबोधून फक्त बोलत बसण्यापेक्षा कृती करून दाखवली। याविषयी अधिक माहिती देताना आम्ही शिवभक्त यामधील एका शिवभक्ताने KTVला सांगितले। आणि 1645 30 मार्च 1645 साली जी स्वराज्य स्थापनेची हिंदवी स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली त्या दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीतली शिवभक्त मंडळींनी आज स्वच्छता अभियान रत्नदुर्ग किल्ल्यावरती करायचं ठरवलं आणि आजचा हा दिवस उजाडला। आज रत्नदुर्ग किल्ल्यावरती बरीचशा ठिकाणी ज्या बॉटल्स प्लास्टिकचा कचरा हे सगळं जे आहे ते जे साफ करण्याचं काम हा शिवभक्त तरुण करत आहे। आपल्याला सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी साथ घातली होती। महाराष्ट्रातले 300 किल्ले गड किल्ले त्यांच्यावरती एकाच वेळेला संध्याकाळी 4 वाजता ध्वजारोहण किल्ल्यावरती आणि स्वच्छता अभियान हे जे आपण कार्य करणार आहोत त्यासाठी साथ घातली होती आणि त्याला शिवभक्त तरुणांनी आज साथ देऊन प्रतिसाद देऊन आज हे कार्य आम्ही इथे करत आहोत। शासनही सध्या दुर्ग किल्ल्याची डागडुजी स्वच्छता करीत आहेत, परंतु शिवभक्तांनी दुर्गगड किल्लाप्रेमींनी स्वतःहून किल्ल्याची साफसफाईसाठी पुढे यावे जेणेकरून पर्यटकांसाठी आनंद मिळेल व किल्ल्यात स्वच्छता राहील असे बोलले जात आहे।